फ्रेंड्स नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स आज आपण छान असं मस्त गरमागरम डाळ बनवणार आहोत. डाळ भात. आपण शेपूची डाळ करणार आहोत. शेपू आणि मुगाची डाळ करणार आहोत. तर मी शेपू घेतलेली आहे. शेपू म्हणजे डिल लीव्स. आधी मी हे डिल लीव्सला साफ केलं. साफ करून स्वच्छ मी धुवून घेतलेली. 4 ते 5 वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण याला बारीक कापून घ्यायचं आहे. आणि हे शेपूमध्ये आपण मुगाची डाळ पण घ्यायची आहे. तर मुगाची डाळ मी ही 1 बोल घेतलेली आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये आणखी पण भाजी ॲड करू शकता. म्हणजे बटाटा, वांग, दोडका वगैरे तुम्ही हे मिक्स डाळ करू शकता. खायला खूपच छान लागते. आणि जर भाजी नसली ना तर नुसती डाळ भात आपण केलं ना तरी पण हे खायला खूपच छान लागतं. तर आपण शेपू म्हणजे डिल लीव्स आणि मुगाची डाळ करण्यासाठी ना मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये मी हे 1 मोठा चमचा तेल घेतलेलं आहे. तुम्ही तूप पण घेऊ शकता. आपण राई ॲड केलेली आहे, मस्टर्ड सीड्स, थोडंसं आपण जिरं ॲड करूया, कढीपत्ता ॲड केलेला आहे, कांदा आपण ॲड करूया आणि 1 मीडियम साईजचा कांदा आहे तो घेतलेला आहे. हे मी आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट आहे ती मी घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये ना मी हा अर्धा दोडका तो मी घेतलेला आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये वांग, बटाटा किंवा दुधी भोपळा काही पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि आता आपण हे जे शेपू आहे कापलेले, चिरून घेतलेले ते मी ॲड करते आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मूग डाळ ॲड करूया भिजवलेली. हा 1 मोठा चमचा मी हे फ्रेश कोकोनट म्हणजे ओलं खोबरं मी घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले करायचे आहेत. तर मी हे धना जिरा पावडर घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेलं आहे. ह्याच्या आधी आपण हिरवी मिरचीची पेस्ट पण ॲड केली होती. म्हणजे आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट मी ॲड केली होती. तर तुम्ही लाल तिखट जरा सांभाळून ॲड करा किंवा तुम्ही किती तिखट खाता ना त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये तुम्ही तिखट ॲड करू शकता. गरम मसाला आपण ॲड केलेला आहे. हळद पावडर आपण ॲड केलेली आहे. आता तुम्हाला डाळ किती घट्ट किती पातळ हवी तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता. स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड केलेलं आहे. थोडंसं आपण हिंग पण ॲड करूया. आणि ही ना शेपूची डाळ खूपच छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपण हे झाकण बंद करायचं आहे कुकरचं. शिट्टी लावली आणि आता आपण मीडियम फ्लेमवरती 3 शिट्टी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. आता कुकर थंड झालेला आहे. आता आपण उघडूया. हे बघा छान अशी आपली डाळ झालेली आहे. तुम्हाला जर याच्यावरती तडका द्यायचा असेल ना तर तूप 1 चमचा तूप गरम करा. त्याच्यामध्ये लसूण आणि लाल मिरची पावडर टाकून ह्याच्यामध्ये तडका तुम्ही देऊ शकता. पण ही डाळ ना अशीच खायला खूपच छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला शेपू आवडत नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पालक पण ॲड करू शकता. तर आता आपण सर्व करूया. तर हे बघा फ्रेंड्स मस्त गरमागरम आपल्या शेपूची डाळ आणि भात तयार झालेला आहे. शेपूची डाळ खायला खूपच छान लागते आणि हेल्दी पण आहे. जर आपण डाळीमध्ये भाजी ॲड केली ना तर समजा दुसरी वेगळी भाजी नाही केली तरी पण चालते. आणि मी हे नळ्या तळलेल्या आहेत अशा पापड. तुम्ही पापड पण घेऊ शकता. तर फ्रेंड्स तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने काय होईल ना मी जे पण काही छान छान रेसिपीज अपलोड करेल आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि हे फ्री आहे. तर चला फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा सुंदर आणि छान छान हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.